गेल्या काही दिवसांमध्ये लव्ह जिहादचे प्रकार वारंवार समोर येत आहेत आणि असाच एक काळीच पिळवटून टाकणारा आणि धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला। दृष्टी नावाच्या हिंदू मुलीनं मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि आयशा सय्यद हे नाव धारण केलं। मात्र तिने हे सगळं करताना जन्मदात्यांविरोधात तक्रारीही केल्या। त्यामुळे हे सगळं करत असताना दृष्टीवरती कुणाचा दबाव होता का आणि आयशाचं ब्रेन वॉशिंग कुणी केलं असे अनेक प्रश्न ऐरणीवरती आलेत। पाहूयात। सर्वांना विनंती करते की माझ्या मुलीला वाचवा। आपल्या लेकीच्या चिंतेनं या माऊलीच्या अश्रूंचा बांध फुटलाय। सर्वांना विनंती करते की माझ्या मुलीला वाचवा। पण ज्या लेकीसाठी जीव तिळतिळ तुटतोय त्याच लेकी विरोधात उल्हासनगरच्या कल्पना चौधरींना कोर्टाची पायरी चढावी लागली आहे। ही कहाणी जेवढी भावनिक आहे तेवढीच धक्कादायक आहे। दृष्टी चौधरी, पण ही 2022 पर्यंतची ओळख। कारण दृष्टीचं धर्मांतर झालं असून तिनं स्वतःचं नाव आयशा सय्यद असं बदललंय। ही बातमी सविस्तर समजून घेण्याआधी दृष्टी चौधरीची आयशा कशी झाली हे समजून घेऊया। उल्हासनगरच्या दृष्टी चौधरीने 2022 मध्ये मुस्लिम प्रथेनुसार रोजे ठेवल्याचा कुटुंबाला संशय। आई लंडनला गेली असता बनावट कागदपत्रांच्या आधारे दृष्टीचं धर्मांतरावेळी पालक म्हणून दुसरंच दाम्पत्य उपस्थित केल्याचा दृष्टीवर आरोप। धर्मांतरानंतर दृष्टीकडून नावात बदल, आयशा सिद्दीकी या नावाचा वापर। धर्मांतरानंतर आई वडील यांच्या विरोधात दृष्टीकडून पोलिसात खोटी तक्रार। दृष्टीच्या साथीदारांनी आईला गरम चाकूने चटके दिल्याचा आरोप। समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना हिंदू दहशतवाद्यांची उपमा। आईच्या पाठपुराव्यानंतर दृष्टी चौधरी, सलीम चौधरी, काझी इलियास निझामी विरोधात गुन्हा। प्रकरण दहशतवादी विरोधी पथकाकडे रवाना। सध्या तिन्ही आरोपींना जामीन। दृष्टीकडून मलेशियात फरार झालेल्या झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडी हस्तगत। कसाबनं केलेल्या 26/11च्या हल्ल्यासंदर्भात नोट सापडल्यानं तपास यंत्रणा अवाक। तो या आई वडील उभं करून दृष्टीचं धर्मांतर कसं करण्यात आलं हे वकिलांकडून ऐकूयात। त्याच्यामध्ये त्या मुलींच्या धर्मांतरण केलेला सर्टिफिकेट, त्यामध्ये मुलीच्या आई वडिलांच्या समक्ष धर्मांतर केले असा उल्लेख केलेला होता। त्यावेळेला आई आणि वडील इथे नसताना ते त्यांची गैरहजेरीमध्ये तिच्या धर्मांतरण करून तिला सर्टिफिकेट इश्यू करण्यात आलेलं आहे। त्यानंतर चौकशी केल्यानंतर माहिती पडले तिच्या आई वडील इथे नसताना बोगस माणसांना उभं करून तिच्या आई वडील असे दर्शवून तिचे धर्मांतरण करण्यात आलेलं आहे। असं एकूण 10 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। दृष्टीबरोबरच तिच्या आईलाही धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता असा आरोप होतोय। आम्हाला घरात येऊन मारलं, इस्लाम कबूल करायसाठी। मुलीने इस्लाम कबूल केला, तू का नाही करत म्हणून आम्हाला घरात येऊन मारलं। नशेली पदार्थ वगैरे देतात, त्यामुळे मुलगी त्यांच्या वशमध्ये। असं काही तिच्याशी दुर्घटना आहेत की ती ब्लॅकमेल करतात, त्यामुळे मुलगी त्यांच्या कंट्रोलमध्ये। कोणत्या दबावापोटी दृष्टीनं मुस्लिम धर्म स्वीकारला? कोणत्या ब्रेनवॉश नंतर दृष्टी जन्मदात्यांना शत्रू मानू लागली? असे प्रश्न विचारताना दृष्टीच्या आईला दुःख अनावर होते। तिचा एक आवाज ऐकण्यासाठी तरसते सर। मी किती दिवस झालं पोरीला बघितलेलं नाहीये। त्या दिवशी बघितलं तर एवढं लांब अंतरावरून काचेमधून बघितलं। मुलीला खूप मोठ्या ह्याच्यामध्ये रॅकेटमध्ये टाकलेलं आहे सर, त्यामुळे मुलगी घाबरून आमच्याशी काय बोलत नाहीये। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मलेशियात लपून बसलेल्या झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडीज सापडल्या। एवढंच नव्हे तर 26/11 हल्ल्यासंदर्भातील काही नोट्सही आढळून आल्या। त्यामुळे या प्रकरणात आता NIA तपास करावा अशी मागणी होतीये। असं आहे की याच्यामध्ये मलेशियात पळून गेलेला झाकीर नाईक आहे, त्याची गँग या कन्व्हर्शन रॅकेटमध्ये सामील आहे आणि कल्याण पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर, देशाच्या बाहेर याची पळावून आहे। त्यामुळे कल्याण पोलिसांना विदेशात जाऊन इन्व्हेस्टिगेशन करणं शक्य नाही। त्या दृष्टीने NIA आणि नंतर NIAनी इन्व्हॉल्व केलं तर इंटरपोल या सगळ्यांची मदत घेऊनच ही केस तळापर्यंत पोहोचवायला आहे। दृष्टी चौधरीनं खरंच स्वमर्जीनं धर्मांतर केलं आहे का, की या प्रकरणाचे धागेदोरे वेगळ्याच प्रकरणाशी जोडले गेलेत?
आता या प्रश्नाचं उत्तर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या तपास यंत्रणांना शोधावं लागणार आहे. कल्याणहून सुरेश काटेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.